नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण प्रोटीन युरिया बद्दल बोलणार आहोत. आपण जाणून घेऊ की प्रोटीन युरिया काय असतो, का होतो, कोणत्या कारणामुळे होतो आणि आपण याला कसे ठीक करायचे आहे. तर सुरुवात करूया सर्वप्रथम हे समजून घेण्यापासून की सामान्य माणसाच्या युरिनमध्ये प्रोटीन असतो का नाही. त्याचे उत्तर आहे नाही. जेव्हा आपल्या शरीरासोबत काहीतरी चुकीचे घडते, विशेषतः आपल्या किडनीसोबत किंवा ब्लॅडरसोबत, तेव्हा काही कारणामुळे प्रोटीन येऊ शकतो. आता हा जो प्रोटीन युरिनमध्ये येत आहे, त्यामुळे युरिनमध्ये काही बदल होतात. काही शारीरिक आणि रासायनिक बदल होतात. आपला युरिन थोडासा गढूळ होतो. पारदर्शकतेपासून ते ढगाळ होणे हे पहिले लक्षण असते, ज्यामुळे कोणताही माणूस हे ओळखू शकतो की युरिनमध्ये प्रोटीन येत आहे की नाही. दुसरे लक्षणात आपल्याला काय दिसते की जेव्हा आपण युरिन करतो तेव्हा युरिनच्या पृष्ठभागावर खूप सारा फेस तयार होतो. असे वाटते की जणू आपण तिथे सर्फचे पाणी ओतले आहे किंवा आधीच तिथे सर्फचे पाणी होते, ज्यामुळे तिथे खूप सारा फेस तयार होऊ लागला. तर हे असे लक्षण आहेत ज्यामुळे कोणाला पाहून हे समजते की युरिनसह काहीतरी चूक आहे. आता युरिनसह काहीतरी चूक आहे, तर युरिन बनवणाऱ्या अवयवांसहही काहीतरी चूक असू शकते. युरिन तर किडनीमध्ये तयार होते, मग ते बिडरमध्ये जाऊन साठवले जाते आणि नंतर ते बाहेर जाते. तर जेव्हा कोणाची किडनी खराब होऊ लागते तेव्हा त्याच्या रक्तात मोठा बदल होत नाही, पण त्याच्या युरिनमध्ये प्रोटीन असल्यामुळे युरिन फेनयुक्त होते, पांढरे होते. आणि हे लक्षण जर कोणतीही आजार पकडतो तर त्या आजाराला पकडून लवकर बरे करणे खूप सोपे होते. पण 90% रुग्ण हे लक्षण ओळखू शकत नाहीत, कारण युरिनकडे कोणीही इतके लक्ष ते नाही. म्हणून मी इच्छितो की आज तुम्ही या व्हिडिओनंतर एकदा स्वतःचे युरिन स्वतःच तपासून पहा की त्यात प्रोटीन येत आहे का नाही. याला तपासण्याचे मार्ग मध्येही आहेत की तुम्ही तुमचे युरिनचे नमुने मध्ये घेऊन जाऊ शकता आणि तिथे तपासू शकता की प्रोटीन आहे की नाही. म्हणून जर तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही मधून नक्कीच पडताळणी करून घ्या, जेणेकरून तुमची चिंता दूर होईल. आता आपण पाहू की हे का येते. तर येण्याचे मी तुम्हाला सांगितले की अनेक ठिकाणे आहेत, स्पॉट्स आहेत जिथून ते येऊ शकते. हे प्रामुख्याने मूत्रपिंडांमुळे होते. किडनीला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर किडनीची जी फिल्टरेशन आहे ती प्रभावित होते. आता हे जे प्रोटीन आहे ना, हे आपल्या रक्तात सतत फिरत असते, संपूर्ण शरीरात. ठीक आहे. आता तुमची जी किडनी आहे ना, तिला छन्नीप्रमाणे समजा, तर ही तुमची छन्नी आहे. घट्टसा प्रोटीन येतो आणि हे असेच नॉर्मल जाते माणसाच्या आत. पण आता जर तुमचा रक्तदाब वाढला असेल किंवा किडनीला काही समस्या असेल तर काय होईल की प्रोटीन आले, पण दाबामुळे ते बाहेर पडते. तुमच्या किडनीतील नेफ्रॉनमध्ये ते पास होऊ लागते, जे तुमच्या मूत्रात जाऊन मूत्राला गढूळ करते, तयार करायला सुरुवात करते. आता हे जे मूत्रात प्रोटीन आहे ना, हे फक्त आणि फक्त किडनीच्या समस्यांमुळेच येत नाही. मानूया की तुम्हाला खूप तीव्र उच्च श्रेणीचा ताप आहे, तरीही तुमच्या मूत्रात प्रोटीन येईल. जर तुमचा बीपी उच्च असेल तरीही असे होऊ शकते की तुमच्या मूत्रात प्रोटीन येईल. जर तुम्ही खूप जास्त भारी व्यायाम केला असेल, खूप जास्त वजन उचलले असेल, तरीही तुमच्या मूत्रात प्रोटीन दिसू शकते. या तिन्ही कारणांमध्ये जेव्हा प्रोटीन येते तेव्हा अशा प्रोटीनला आपण ट्रान्झिट प्रोटीन युरिया म्हणतो. संक्रमण म्हणजे येणे आणि जाणे आणि प्रथिने युरिया. तुम्हाला समजले असेल की मूत्रात प्रोटीनचे उपस्थित असणे, अशा परिस्थितीत आपल्याला चिंतित होण्याची गरज नाही. कारण आपल्याला माहित आहे की ताप ठीक झाल्यावर ठीक होईल, बीपी ठीक झाल्यावर थांबेल, व्यायाम आपण थांबवू, वजन उचलणे थांबवू तरीही ठीक होईल. ठीक आहे. पण जर तुमच्या मूत्रात सतत प्रोटीन राहते तर ते कोणत्या तरी आजारामुळे होते, त्यामुळे आपल्याला त्यावर काम करावे लागते. आता किडनीच्या रुग्णांमध्ये हे प्रोटीन युरिया आम्हाला आणखी खूप माहिती देत असते. मान आल्या की कोणाच्या रिपोर्टमध्ये 4+ प्रोटीन येत आहे, तर प्रोटीन खूप जास्त येत आहे. आता जर प्रोटीन 4+ येत आहे तर याचा अर्थ असा आहे की किडनीला खूप जास्त नुकसान दररोज होत आहे. याच कारणामुळे प्रोटीन जो लीक होत आहे तो जास्त होत आहे. काही रिपोर्ट केंद्रांमध्ये आपण पाहतो की प्रोटीन येत आहे आणि ट्रेसिसमध्ये आहे. जर तुमच्या युरिनच्या रिपोर्टमध्ये प्रोटीन फेसिसमध्ये येत असेल, अगदी थोडं थोडं येत असेल, तर असे जे पेशंट असतात तिथे आपण पाहतो की ट्रीटमेंट के लेव्हल्सही वाढत्या गतीने अजिबात नाहीत, ते स्थिर राहतात.
समजा की 3 गुण 5 म्हणजे 3 गुण 5 ते 3 गुण 5 वर्षानुवर्षे फाडत राहतील ते साध्य होणार नाही, वाढणार नाही, कमी होणार नाही. प्रथिनांचे प्रमाण आपल्याला मूत्रपिंडांना कोणत्या पातळीचे नुकसान होत आहे हे सांगते. जर आपण आपल्या किडनीची आरोग्य सुधारतो तर युरिन मधील प्रोटीनची मात्रा देखील बदलायला लागते, जे एक चांगले लक्षण असते. कारण आपला उद्देश काय असतो की युरिनमध्ये जो प्रोटीन येत आहे तो थांबावा. कारण ते दाखवते की किडनी आता स्थिर झाली आहे. जर युरिनमधील प्रोटीन 3+ वरून 0 गेले तर किडनी स्थिर होईल आणि आपले किडनीचे नुकसान थांबेल. आणि ही स्थिती कोणत्याही किडनी फेल्युअर रुग्णासाठी उपयुक्त ठरते. म्हणून तुम्हाला समजून घ्यायचे आहे की तुम्हाला तुमच्या युरिनचे विश्लेषण करायचे आहे की त्यात प्रोटीन आहे की नाही. मग तुम्हाला तपासायचे आहे की ते सत आहे की ते ट्रान्झिक प्रोटीन युरिया आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे योग्य उपचार करायचे आहे. मला आशा आहे की या व्हिडिओमुळे तुम्हाला प्रोटीन युरियाबद्दल समजले असेल. तरीही मनात काही शंका असेल, काहीही विचारायचे असेल, नक्की विचारा. आणि यासोबत मी आता परवानगी घेऊ इच्छितो. पुढच्या व्हिडिओत भेटू. तोपर्यंत नमस्कार.